ही थेट तपोवनातली दृश्य आहेत। आदित्य ठाकरे या ठिकाणी पर्यावरणवाद्यांशी चर्चा करतात। तपोवनचा मुद्दा त्यांच्याकडून समजून घेतात। मॅडम तुम्ही एक दिवस येतात आम्हाला बोलताय अख्खा नाशिक आणि अख्खा देश या तपोवनाबरोबर आहे। ही रामाची भूमी आहे। राम मंदिर उभं करण्यासाठी आज त्या रामाचा आदिवास या ठिकाणी तुम्ही ते नष्ट करायला निघाले असाल त्या ठिकाणी जो पक्ष असेल भारतीय जनता पार्टीचा प्रदेश पण मला रामाने सांगितले की तू ते बाजूला ठेव बाबा, आधी राष्ट्र मग पक्ष आणि शेवटी। त्यामुळे मला असं वाटतं तुमचाही पक्ष नाही, आमचाही पक्ष नाही, आपला पक्ष म्हणजे झाडांचा पक्ष। आता तुम्ही याविषयी बोला। आपण या ठिकाणी आला त्याबद्दल नाशिककरांच्या वतीने चौच्या वतीने स्वागत करतो। गेल्या आता 1.5 महिना होत आला आणि या संपूर्ण 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आता जी मागणी आहे आमची या तपोवनाच्या जागेवरती कोणत्याही परिस्थितीमध्ये माईसप होता कामा नये आणि त्याचबरोबर या ठिकाणी एकही वृक्षारोपण न करता हरित कुंभ नाशिकमध्ये व्हावा ही आमची भूमिका आहे। आमचा कुंभमेळ्याला विरोध नाही, नाशिककर सर्व कुंभमेळ्याचे स्वागत करायला आपण सर्वजण तयार आहोत, आपली जबाबदारी आहे। परंतु आता ज्या पद्धतीने हरित कुंभाच्या ऐवजी झाडे तोडून कुंभमेळा केला जातोय हे योग्य नाही। या संदर्भातली आपण भूमिका घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण नाशिककर या तपोभूमीच्या सोबत आहात। आपण या ठिकाणी आलात पुन्हा एकदा स्वागत करतो। राजा भूमी प्रधानमंत्री होते नाशिक महाराष्ट्र राज्याचे, त्यावेळेस आम्ही वडाच्या झाडाचा आणि झाडांचा मुद्दा होता त्या कुंटवाडीजवळ। त्यावेळेस त्यांनी नंतर रिप्लाय देऊन स्वतः 2 दिवसात आले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या पक्षाचा नगरसेवकाने जो 125 कोटींचा जो प्रोजेक्ट होता उड्डाणपुलाचा तो स्वतःच्या पक्षाचा असताना त्यांनी रद्द केला होता। तुम्ही त्या ठिकाणी